सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. गुरु म्हणजे आहे काशी साथी तीर्थ तथापाशी, साथी तीर्थ तथापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्याचे हृदय धरू, चरण त्याचे हृदय धरू. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी ऋषी व्यास यांचा जन्म झाला होता. पर्वत असतील नडे पण हिमालय ही शान आहे. पर्वत असतील नडे पण हिमालय ही शान आहे. वृक्ष असतील अनेक पण चंदनाला मान आहे. वृक्ष असतील अनेक पण चंदनाला मान आहे. खूप भेटले गुरु पण माझ्या जीवनात तुम्हाला सरदार स्थान आहे. खूप भेटले गुरु पण माझ्या जीवनात तुम्हाला सरदार स्थान आहे. गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. ते आपल्याला ज्ञान देण्याचे कार्य करतात. कुंभाच्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे गुरु हे मानवरूपी मत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. आपले आई वडील आपल्याला पंख देतात, त्या पंखात भरी मारण्याचे बळ गुरुजन देतात. त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. शिष्याच्या मनातील गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दृष्टिकोन दाखवणारा हा गुरुच असतो. गुरु ज्याचा नाही असा कोण आहे. गुरु विना जीवन माती मोल आहे. गुरु विना जीवन माती मोल आहे. आयुष्य जगत असताना गुरुने शिकवलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवायला हवे. हीच गुरुचरणी खरी दक्षिणा आहे. चालायला नाही चालवायला शिकवतो. बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो. खायला नाही खाऊ घालायला शिकवतो. विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो. शिक्षण शिकायला नाही शिकवणूक द्यायला शिकवतो. पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो. प्रेम मिळवायलाच नाही ते वाटायला शिकवतो. नाती तोडायला नाही जपायला शिकवतो. आधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो. आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतो. तो म्हणजेच गुरु. गुरु आणि शिष्य यांचे नाते फुलासारखे असते. गुरुच्या कृपेने शिष्याच्या ध्येयाचा मार्ग सुकर होतो. गुरुचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही, इतके महान आहे. शेवटी मला बोलावेसे वाटते. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. आम्ही चालू हा पुढे वारसा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.